न्यूजच्या माध्यमातून तुम्ही आमची जी व्यथा मांडताय त्याबद्दल तुमच्या सर्व परिवाराचा आणि तुमचं आमच्या परांडा आणि परिसरात आणि शेतकऱ्याच्या वतीने आणि जे लोक हालाकीचे दिवस काढतात त्यांच्या वतीने मी तुमचं नाही सर, आमचं आभार कर्तव्य आहे मानतो. ते. कर्तव्य मानताय, पण कसलं हे तुम्ही कुठं येताय, काय येताय, कोणत्या भागात येताय ह्याची आम्हाला जाणीव आहे. साहेब, हा अतिशय बाका प्रश्न आहे. अतिशय लोक भयभीत आहेत. लोकांना काय करावं हे सुचना आहे. एकतर पीक पाण्यात गेलेले व 1 वर्ष लागतंय साहेब पीक पाण्यातनं बाहेर काढायला, आणि परत नव्याने उभं राहायचं म्हणल्यावर शेतकऱ्यांनी काय करायचं. 1 एकर जर ऊस लावायचा, कांदा करायचा म्हणलं तर लाख 50-50 हजाराच्या पूर्ण रक्कम लागते. आम्ही कसं उभा करायचं हे सगळं. ही झालं शेतकऱ्याचा प्रश्न. म्हणजे कर्जमाफी ही झालीच पाहिजे. कर्जमाफी जर नाही झाली तर आम्ही करायचं काय. आणि दुसरी गोष्ट साहेब, आम्ही शेतकरीत, आमचं जे पीक येतं त्या पिकातनं जे उत्पन्न येतं त्याच्यातनं आमच्या लेकरांच्या फीस भरायचे आहेत साहेब. हो, आता फीस मला 1,35,000 भरायची, मी भरू कुठनं साहेब. अतिशय प्रसंग बेकार आहे. लोकांची जनावर वाहून गेली, लोकांचं अन्नधान्य सगळं खराब झालेलं आहे, चिखल सगळ्या घरामध्ये झालेला आहे, कित्येक पाणी सगळं वाटोळं झालेलं आहे पाण्यामुळं. असा प्रसंग कधीही आमच्यावर आलेला नव्हता साहेब. ह्याच्यामधनं सरकार, मायबाप सरकारला विनंती, तुम्ही सगळे खेळ खोंडबे बंद करा आणि आम्हाला तातडीनं 50 हजाराची मदत करा, तर शेतकरी उभा राहणार नाही. ह्याच्यामधनं शेतकऱ्याला दिलासा भेटणार आहे. 8 आणि 5 हजार मध्ये काय भेटतंय साहेब. एक टायमाचा खत आम्ही 8,000 टाकतो, त्याच्यामध्ये काय होणार आहे काय सांगा ना साहेब. ताडपत्री येते, ताडपत्री सुद्धा येत नाही साहेब. आम्ही जी गुरावर ताडपत्री जागतो, कोटाशे करतो, त्याचे 8,000 खर्च आहे. 8,000 सांगा ना काय करू. एका घरात 2-2, 3-3 कुटुंब, एकाच नावावर जमीन आहे, जमीन 2.5 एकरच आहे. आम्ही 4-3 जण, 2-3 जण भाऊ आहेत. प्रत्येक मी शेतकऱ्याची व्यथा मानतोय, माझीही मानतोय. आम्ही किती पैसे त्यातनं वाटून घ्यायचे, कसं घर उभा करायचं, लेकरांना कसे पैसे पुरवायचे, कशी फीस भरायची, तुम्ही सांगा ना आम्हाला. तुम्ही खरंय. एक आणखी प्रश्न आहे. शिक्षणाचा प्रश्न गंभीर बनलेला आहे, मुलांच्या फीसचा प्रश्न गंभीर बनलेला आहे, जगण्याचा, प्रपंचाचा सुद्धा प्रश्न गंभीर बनलेला आहे. या सगळ्यांना मदत करताना त्यांचं चहूबाजूनं जे नुकसान झालेलं आहे त्या नुकसानाची भरपाई आत्ताच्या या सगळ्या परिस्थितीमध्ये करणं शक्य आहे का, हा सगळा प्रश्न आहे. आणि ते जे आत्ताचे जे निकष आहेत ते निकष हे भरपाई करू शकतील का. त्यामुळे मला या सगळ्याबद्दल विचारायचं आहे. आता बचूभाऊ, तुम्ही सरकार दरबारी भांडताय, शेतकऱ्यांचा आवाज उठवताय, पण ही मदत दिवाळीच्या आधी मिळाली नाही तर या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना खूप मोठ्या संकटाला सामोरं जावं लागणार आहे. विरोधकांनी आता नेमक्या याबद्दल काय भूमिका घ्यायचं ठरवलंय. आमचा 28 तारखेला मोर्चा आहे, 28 ऑक्टोबरला. पण दिवाळीच्या आज जर आमची मदत भेटली नाही या लोकांना, तर आम्ही मुख्यमंत्र्याची दिवाळी चांगली होऊ देणार नाही. आम्ही दिवाळी मुख्यमंत्र्याच्या गावी करू, नागपुरात, तिथं जाऊन दिवाळी करू. आम्ही अंधारात तर मुख्यमंत्री राज्याचा अंधारात असला पाहिजे. काय असेल नसल पैसे आम्हाला सांगा, आम्ही तुम्हाला आणून द्यायची व्यवस्था करतो. पण दिवाळीच्या आत पैसे गेले पाहिजे. त्याची दिवाळी चांगली. एकतर तुम्ही सरसगट सगळ्यांना मदत केली पाहिजे. हे पंचनामे वगैरे तुमच्या तलाठी गिलाठी आहे ना, एक तर तुमच्याकडे कर्मचारी बळच आहे नाही, तेवढे कर्मचारी तुमच्याकडे नाही आहे. आणि एक वावर मोजाले आणि त्याचं नुकसान होते, ही काही वेळ नाही आहे. सरसगट आम्ही पाहतोय, ही घोषणा झाली पाहिजे. सगळ्यात महत्वाचं, तुम्ही पंचनामे कधी करणार, त्याचा अहवाल कधी पाठवणार, त्याचा GR कधी निघणार, मग अर्धे जिल्हे सुटणार, अर्धे तालुके सुटणार, मग त्यातलं त्या तलाट्याचं करप्शन हे वेगळं. या सगळ्या भानगडीत पुन्हा शेतकरी मरणार आहे. म्हणजे आम्ही विलासराव, तुम्ही लक्षात घ्या का, त्या आता महाजन त्या एका शेतकऱ्याला बोलत होते का मी का खिशात पैसे घेऊन येऊ का. अरे खिशात पैसे घेऊन येऊ का हे बोलणं आहे. व आज त्याला मायेचा आधार पाहिजे आहे. माझ्या पाठीमागं कोणतरी ठामपणे उभा आहे, याच्यासाठी गरज आहे. आणि उद्या जर त्या तलाठ्यानं जर काही करप्शन केलं, तिथल्या तहसीलदारानं काही प्रॉब्लेम केले आणि सुटले शेतकरी, त्यांना काय करायचं आहे, कोण पाहणार आहे. सरसगट आम्ही पाहतोय, घोषणा केली पाहिजे. याच्यामध्ये उद्या सरसकट हे मिळालं पाहिजे असं तुम्ही सांगताय. दिवाळीच्या आत सदाभाऊ धीर सुटत चाललाय शेतकऱ्यांचा.
आणि तुम्हाला माहिती आहे, जशी तुमच्या माझ्या घरामध्ये दिवाळी आहे, आपल्या लेकरा बाळांना गोडधोड हवाय, त्याला पण एखादा छोटासा लाडू हवा आहे, त्याला पण वाटतं. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही शेतकरी आहात म्हणून मी तुम्हाला विचारतोय, शेतकऱ्याच्या घरामध्ये पहिले कपडे कधी येतात? दिवाळी आणि दसऱ्याला येतात. आज या माणसांना कपड्यांचं नाव काढायचे नाही. एक शेतकरी म्हणाला, दुसऱ्याचे कपडे घालून मी फिरतोय. अशा वेळी दिवाळी दसऱ्याच्या आधी तुम्हाला मदत, सगळे अकाउंट आहे तुमच्याकडे, सगळं आहे, तरतूद काही करा, तातडीने मदत द्या अशी मागणी होतीये. होईल का? दिवाळीच्या अगोदर शेतकऱ्यांना निश्चितपणानं मदत केली जाईल. विलासजी, हे जे संकट आहे ते संपूर्ण महाराष्ट्रावरती आलेलं संकट आहे. महाराष्ट्रातली जनता या सगळ्या पूरग्रस्त, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, सरकार आहे. आणि निश्चितपणानं दिवाळीच्या अगोदर सगळ्या माझ्या शेतकरी भावांना मदत केली जाईल आणि करण्याच्या दृष्टीनं सरकार प्रचंड गतीनं कामाला लागलेलं आहे. आणि आपल्याला या 4-5 दिवसामध्ये हे सगळं दिसून येईल. नक्की.